नमस्कार शेतकरी मंडळी, मी पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री कडून जीवन मोरे आता आलोय डांगसुंदाना भागातील करंजखेड या गावामध्ये। तुकाराम गवळी साहेबांना आपण ग्रोग्रीन बॅग दिलेली होती, त्यांनी खत वापरलेलं आहे दुकानातून घेऊन, है ना साहेब? पहिले तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगायचे। माझं नाव तुकाराम बंडू गवळी, मुक्काम करंजखेड, मोबाईल नंबर 9673341546। तर ठीक आहे साहेब, तुम्ही या बॅगी कुठल्या दुकानातून घेतल्या? तुम्ही डांगसुंदाना, नवदुर्गा, जलदुर्गा। ठीक आहे, तर यांनी डांगसुंदानातून जलदुर्गा या दुकानातून त्यांनी एक खत घेऊन त्यांनी कांद्याला वापरलेलं आहे आणि वरती टमाट्याला त्यांनी वापरलेलं आहे। थोडक्यात आपण आता त्यांना विचारणार आहोत की त्यांना ग्रोग्रीन एक खत वापरून त्यांना काय रिझल्ट आला, त्यांना कसं वाटलं, काय वाटलं, आपण थोडक्यात त्यांना आपण 2 शब्द विचारणार आहोत। तर गवळी साहेब, तुम्ही हे सांगायचे, तुम्ही ग्रोग्रीन तुम्ही या बॅगी वापरल्यात, बरोबर आहे? तुम्ही या सगळ्या तुम्ही आता तुमच्या कांद्याला तुम्ही किती बॅगी वापरल्या? तुम्ही या कांद्याला एकरी प्रमाणात किती वापरल्या बॅगी? 4 बॅगी वापरल्या। एकरी प्रमाणात तुम्ही 4 बॅगी वापरलेल्या आहेत। तर तुम्ही सरासरी सांगायचे, तुम्हाला एक खत वापरून तुमच्या कांदा या पिकामध्ये तुम्हाला काय काय बदल पाहायला भेटलाय? बदल म्हणजे बराचसा आता जवळजवळ म्हणजे आता 2.5 महिन्याचा बऱ्याचशा गाठा जमल्या, 2.5 महिन्यात समजा, बरोबर। आतापर्यंत कांदा वाढ झालेली असते, बरोबर। या वर्षी म्हणजे बऱ्याचसा कांदा जमलेला आहे, बरोबर। तुम्हाला तुमच्या जमिनीत काय बदल वाटतोय? बदल थोडा भुसभुशीत आहे, म्हणजे भुसभुशीत वाटते। कांद्याची पत्ती वगैरे वाढ कशी झाली? व्यवस्थित आहे, पत्ती चांगली आहे। दरवर्षी तुम्ही जेव्हा रासायनिक वापरायची त्यावेळेच्या जमिनीमध्ये तुम्हाला आताच्या जमिनीमध्ये पिकामध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय पाहायला? पहिले आता म्हणजे या खतामुळे थोडीशी भुसभुशीत जमीन, बरोबर आहे। आणि काही वाढ वगैरे पंजा कसा वाटतो तुम्हाला सरासरी? पंजा व्यवस्थित आहे, सर्व व्यवस्थित आहे पहिल्यापेक्षा, इतर दिवसापेक्षा। तर ठीक आहे, तर गवळी साहेब तुम्ही एक खत वापरून तुम्ही समाधानी आहेत का? हो। तर बघा शेतकरी मंडळी, गवळी साहेबांनी ग्रोग्रीन खत वापरून त्यांना तुमच्या जमिनीत भुसभुशीतपणा आणि मऊपणा त्यांना वाटतोय आणि जो पंजा आहे हा खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे आणि कांद्याची गाठ पण खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेली तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात, हाय ना? दुसरी गोष्ट साहेब, तुम्ही हे वापरलेलं बरोबर आहे, तुम्हाला असं वाटतं का जर कोणी बाकी शेतकऱ्यांनी जर हे खत वापरलं तर त्यांना रिझल्ट भेटतील, तुम्हाला असं वाटतं का? हो, भेटतील ना, प्रत्येकाला आता आम्हालाच भेटलं, प्रत्येकाला भेटणार आहे, शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे, वापरून पाहायला काय हरकत नाही, वापरायला काय बरोबर आहे। कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही माणसाला, खरी गोष्ट आहे। तर बघा शेतकरी मंडळी, तुम्ही एकदा एक ग्रोग्रीन तुम्ही एक खत वापरून बघा आणि तुम्ही स्वतः तुमचा अनुभव तुम्ही बाकी शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकतात आणि तुम्ही एकदा एक ग्रोग्रीन तुम्ही खत वापरल्यानंतर स्वतःच तुम्ही काय कशा पद्धतीने खताचा रिझल्ट आहे ते तुम्ही बघू शकतात, हाय ना? तर थोडक्यात कांदा पिकाला या पद्धतीने वापरले आपण, बाकी वेगवेगळ्या पिकांना नाही, आपण कुठल्याही पिकाला आपण हे ग्रोग्रीन तुम्ही हे खत वापरू शकतात, हाय ना? थोडक्यात एवढंच बोलतो, धन्यवाद। आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या। आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील। अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा। पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री, आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार।